मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचे काहीच केले नाही तर मोर्चा का अडवता? इंडिया आघाडीच्या 300 खासदार संसद ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. नवी दिल्ली. बिहारमध्ये अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या मतदार पडताळणी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीवरून घेरल्यानंतर आज 11 ऑगस्ट इंडिया आघाडीच्या 300 खासदार संसद ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. राहुल गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदार सहभागी झाले. मात्र संसदेपासून 700 मीटरवर असणाऱ्या निवडणूक आयोगाकडे जाऊ न दिल्याने महिला खासदार सुद्धा आक्रमक झाल्या. अखिलेश यादव यांनी बॅरिकेड भेदून पलीकडे उडी घेतली. महिला खासदारही बॅरिकेडवर जाऊन पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र एकमेकांना खेटून 2-2 बॅरिकेड लावण्यात आले होते. समाजवादी पक्षाचे प्रमुख पहिल्यांदा अखिलेश यादव पोलीस बॅरिकेड ओलांडून गेले. त्यांना पाहून इतर काही खासदारांनीही बॅरिकेड ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. तर कशासाठी अडवत आहात? संतप्त झालेल्या खासदारांनी निवडणूक आयोगाने चुकीचं काही केलेलं नाही तर कशासाठी अडवत आहात अशी विचारणा केली. मतांवर दरोडा टाकू नका असा हल्लाबोलही खासदारांनी केला. निदर्शने करणाऱ्या विरोधी खासदारांना पोलिसांनी परिवहन भवनात बॅरिकेड लावून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाण्यापासून रोखले. या दरम्यान खासदार वेणुगोपाल यांचा पोलीस अधिकाऱ्यांशी वादही झाला. संसदेच्या मकरद्वार येथून मोर्चा सुरू झाला. खासदारांच्या हातात मत वाचवा असे बॅनर होते. तथापि दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया ब्लॉकने मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. म्हणून मोर्चा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचण्यापूर्वीच वाहतूक भवनाजवळ बॅरिकेड्स लावून तो थांबवण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.